आका आका सुद्धा ओ भी लाइन में खड़ा रह सकता है। ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ही ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बधारो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ। म्हणजे ह्या दोन चौकशातच वाल्मिकांना 100 कोटीच्या पुढे गेले, म्हणजे ईडीच्या दरबारात गेले। हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को। बरं, हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली। एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली। ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड। अशा पद्धतीच्या दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकानी बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत। 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणारा मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण? विष्णू चाटे। आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4। म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झाले? 7-5 35 कोटी आणि विष्णू चाटेचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो, म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को। ते म्हणले जरा ठहरो बताते हैं। मतलब हमको चाय तो पिलाओ। वो बोले पिलाते। मतलब हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काय मत पिलाओ। त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये। तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक। पण तो छाजेड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं। एमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा हडपसर
इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी, आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हर, आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले, आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले, म्हणजे ईडीच्या दरबारात गेले. ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जातं, अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली. सुदर्शन घुले आणि ही मंडळी, नको मला हा, हे गोरख दळवी, अनिल आप्पा दळवी, मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते, मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेख ठेवलेले. कुठं काही इकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते, शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय, अशी कधी कधी माझ्या मनात. कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घुले, सोमा घुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ही ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ. ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बधारो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ. आका तुम्हारे साथ है म्हणल्यावर कशाला घाबरतील हे, आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी. मी नाही सांगत, 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये, 109. त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले. 109 पैकी 5 आले. 104 मृतदेहांची ओळख पटली नाही, कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही. काही जणांचे तर हाडकं सापडल्यात, नुसती हाडकं. 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? माझ्या आष्टे तालुक्यात नाही, पाथर्डीत येता येता मी चौकशी केली, 109 असतात का? 5-4 जरी झालं तर आम्हाला भीती वाटते. 109 लापता मुर्दे इथं सापडले, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मग का हिंमत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची? गेले, कुणासाठी गेले? हे खंडणी वसूल करायला गेले. त्याच्यामुळे आका हा 100% 302चा आरोपी आहे. आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा ओबी लाइन में खड़ा रह सकता है. 100% लाईन मध्ये आला पाहिजे. 109 मृतदेह हे मी नाही सांगत, टीव्ही वाले सांगायला लागले. सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते.